नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब भेटणार आहेत. ते टॅब कोणत्या परिस्थितीत तुम्हाला भेटणार आहेत, म्हणजेच काय, त्याची पात्रता काय असणार आहे, तुमचं शिक्षण काय असणार आहे, त्यानंतर कोणत्या कास्टला किती टक्के आरक्षणाने तो टॅबलेट भेटणार आहे, त्याच्यानंतर त्यासाठी कोणकोणती पात्रता आहे, कोणकोणते क्वालिफिकेशन, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहे. आणि त्यासाठी अर्ज कसा करावा हे पण महत्त्वाचं या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी याची पात्रता पाहून घेऊ या ठिकाणी आपण. तर आपण मूळ जाहिरातीवर आलेलो आहे. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसंच विद्यार्थ्याची कास्ट ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती वगैरे, तसेच नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील तो व्यक्ती असावा. तसेच 2025मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला तो पात्र विद्यार्थी असला पाहिजे. तसेच विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजेच काय, आता 10वी पास झाल्यानंतर 11वीमध्ये त्यानं सायन्स विषय घेतलेला असला पाहिजे. तसेच विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या 10वीच्या मार्क्सवर त्याची टक्केवारी जितकी आहे त्या टक्केच्या आरक्षण त्याच्यावर समांतर आरक्षणानुसार त्याच्यात सिलेक्शन वगैरे होणार आहे. तसेच कागदपत्र कोणती लागणार ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, 10वीचं मार्कशीट, 11वीत प्रवेश घेतलेल्याबाबत बोनाफाईड दाखला. तसेच दिव्यांग जर असेल, दिव्यांग म्हणजे काय, जर हँडिकॅप वगैरे असेल तर तो हँडिकॅपचा दाखला, अनाथ असल्यास अनाथचा दाखला, हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत. तर या ठिकाणी कोणत्या कास्टला किती आरक्षण आहे त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमची टक्केवारी दिलेली आहे बघा. OBCसाठी 59% आरक्षण आहे. तर OBCसाठी या ठिकाणी जास्त मुलांचं सिलेक्शन होणार आहे. तसेच विमुक्त VJA, NTB, CED आणि SBC या टोटल 100% आरक्षणानुसार हे तुम्हाला याचं आरक्षण भेटणार आहे. तसेच आरक्षणाची मर्यादा वगैरे दिली आहे. तसेच महिलांसाठी 30% जागाही आरक्षित ठेवलेल्या आहेत. तर हा अर्ज महाज्योतीच्या या वेबसाईटवरती करायचा आहे. या वेबसाईटची लिंक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, www.mahajyoti.org.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करावा या ठिकाणी आपण एका मिनिटात पाहणार आहे. तर अर्ज करण्याची लास्ट डेट आहे 31 मे 2025 अर्जाची लास्ट डेट राहणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. हा त्यांचा ऑफिशियल नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही कधी पण कॉल करू शकता कोणती अडचण आली तर. चला तर आता व्हिडिओ फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या लिंकवर यायचं आहे. ही जी लिंक आहे फॉर्म भरायची, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या लिंकवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, आपला 10 अंकी मोबाईल नंबर. त्याच्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला त्या पुढच्या रकान्यात भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सबमिट करू आपण. या ठिकाणी सबमिट केलेला आहे. तर या ठिकाणी आता खाली आपल्याला मोबाईल नंबरचा OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी OTP टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करू. त्यानंतर अर्ज हा लॉग इन सबमिट झालेला आहे व्यवस्थित. तर याच्यानंतर आता आपल्याला चॉईस करायचा आहे, तुम्हाला हा जो टॅबलेट पाहिजे आहे तो तुम्ही कोणती परीक्षा देणार आहे त्याच्यासाठी पाहिजे. तर या ठिकाणी JEE, NEET, MST, CET तुम्ही कोणता पाहिजे तो ऑप्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. मिडल नेममध्ये वडिलांचं नाव आणि लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे. तसंच खाली आपण त्याच्यानंतर खालच्या आयकॉनमध्ये या ठिकाणी सांगितलं ॲप्लिकंट फादर किंवा गार्डियन्स नेम. याच्यामध्ये आपल्या वडिलांचं पहिलं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या आजोबांचं नाव, त्याच्यानंतर लास्ट नेममध्ये आडनाव. त्याच्यानंतर तुम्ही मेल आहे का फिमेल आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख निवडताना या पद्धतीने जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. या पद्धतीने खाली बॅकचं हे बटन वगैरे दाबून तुमचे साल वगैरे वर्ष निवडून घ्या त्या पद्धतीने आणि सेट करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्ही आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ वगैरे आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. असं टिक वगैरे करून घ्यायचं. त्याच्याखाली विचारेल तुम्ही डिसॅबिलिटी आहात का, डिसॅबिलिटी म्हणजे काय, अपंगत्व वगैरे तुम्हाला आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो. त्याच्यानंतर या ठिकाणी संख्यात्मक वगैरे विचारेल तर तुम्ही संख्यात्मक किंवा बाह्य संख्यात्मक आहे का, ते या ठिकाणी इनविजिबल आहे तर ते आपल्याला भरलं नाही तर चालतं. त्याच्यानंतर आपण खाली घेऊ. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची कोणती कॅटेगरी आहे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. SBC, OBC वगैरे कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्याच्या कास्टचं नाव कोणतं आहे ते पुढच्या कॉलममध्ये सिलेक्ट करून घ्यायचं. कास्टचं नाव काय आहे ते.
त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्ही इन्कम ग्रुपमध्ये नॉन क्रिमिनल आपल्याला येस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक येईल. डोमासेल वगैरे विचारेल ते महाराष्ट्र टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर डोमासेलच्या खाली आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा कोणता आहे तो निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता तो सिटी आहे का खेडेगाव आहे ते विचारेल. त्या ठिकाणी जर सिटी असेल तर अर्बन करून घ्यायचं आहे, जर खेडेगाव असेल तर रूरल करून घ्यायचं आहे. या पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर विचारेल प्रेझेंट ॲड्रेस डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं. याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा झाल्यानंतर तहसील निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी कोणता तहसील आहे तो. त्याच्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाका. हाऊस नंबर माहीत नसेल तर तुमच्या गावाचा ॲड्रेस वगैरे प्रॉपर या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. रोड वगैरे काय टाका. त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड कोणता आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली घेऊ. त्यानंतर वरती जो टाकलेला ॲड्रेस आहे तो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का विचारेल, तर या ठिकाणी होय येस या बटनवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरती टाकलेला ॲड्रेस तुमचा हा खाली ॲटोमॅटिक या ठिकाणी फिल केला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला खाली घ्यायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. आपल्या या ठिकाणी ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर ही सर्व माहिती भरतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतले. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करून घेऊ आपण. सेव्ह नेक्स्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीला जे कॉलेज होतं शाळा असेल त्याचं कॉलेजचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी 10वीला जी शाळा होती ते शाळेचं नाव टाकून घ्या. त्यानंतर बोर्ड विचारेल बोर्ड कोणता होता, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल किंवा अदर कोणता बोर्ड असेल तर त्या बोर्डचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारेल इयर ऑफ पासिंग इयरमध्ये 2025 सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती पडले, ऑप्टेन मार्क किती पडले ते लिहा. टोटल मार्कमध्ये लिहायचं आपल्याला 500 पैकी. त्यानंतर किती मार्क्स पडले ऑप्टेनमध्ये लिहायचं 480 वगैरे. त्याच्यानंतर खाली टक्केवारी हे ॲटोमॅटिक येईल किती टक्के पडले तर. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. डिटेल्स टाकून घेतले. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करू. सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी साईज फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोची साईज सांगितली आहे बघा, मिनिमम 200 KB पेक्षा कमी साईज असली पाहिजे याची. त्याच्यानंतर खाली सिग्नेचर आहे 2 नंबरच्या कॉलममध्ये. सिग्नेचरची साईज पण ही 200 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तर त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायला या चूज फाईल बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ किंवा आपल्या फाईल मॅनेजरमध्ये येऊ. त्याच्यामध्ये येऊन आपला फोटोग्राफ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मी एक फोटो या ठिकाणी अपलोड करून दाखवतो. त्याच पद्धतीने खालचे डॉक्युमेंट पण याच पद्धतीने करायचे आहेत. त्याच्यानंतर खाली 3 नंबरला आधार कार्ड करायचं आहे. 4 नंबरला तुमचं कास्ट सर्टिफिकेट करायचं आहे. 5 नंबरला नॉन क्रिमिनल करून घ्यायचं आहे. त्यानंतर 6व्या नंबरला 10वीचं मार्कशीट करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे काही लोकांकडे 10वीचं ओरिजिनल मार्कशीट नसणार आहे. त्यामुळे तुमचा 13 तारखेला जो निकाल लागला आहे त्याची फोटोकॉपी या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. आणि खालचं लास्ट नंबरला आहे तो बघा 10वीला बोनाफाईड 11वीला ॲडमिशन घेतलेलं बोनाफाईड रिसिप्ट. त्याच्या खाली 11वीला ॲडमिशन घेतलेली रिसिप्ट पावती करून घ्यायची आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांचं 11वीमध्ये ॲडमिशन झालेलं नाही, तर त्यासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरायची याची तारीख आहे 31 मे. तर याची ऑनलाईन अर्ज भरण्याची डेट वाढू पण शकते, कारण भरपूर जणांचं अजून 11वीचे ॲडमिशन झालेले नाहीत. त्या कारणामुळे डेट वाढण्याची शक्यता आहे. तर त्याच्यानंतर डेट वाढल्यानंतर तुमचं 11वीचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर खाली डोमासेल सर्टिफिकेट नसलं तरी चालेल, पण वरचे डॉक्युमेंट्स सगळे अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी फोटो. त्यानंतर चूज फाईल बटनावर क्लिक करू आपण. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ. याच्यामध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फोटो आपण बघितला आहे. त्याच्यानंतर त्या फोटोच्या साईनवर या फोटोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोवर क्लिक करून घेतला आहे आपण. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर अपलोड इमेज या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी खाली पाहू शकता की फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने बाकीचे सर्व पण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बाकीचे मी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खाली येऊन फायनल सबमिट या बटनवर आपण क्लिक करून घेऊ. फायनल सबमिट बटनवर क्लिक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला भरलेला अर्ज वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिसेल.
तर ह्या अर्जाची आपल्याला फोटोकॉपी प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. त्यासाठी प्रिंट या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर याची PDF आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ. जर तुम्ही हा फॉर्म कम्प्युटरवर भरत असाल तर याची तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. तर याच्यानंतर याचा रिझल्ट कधी लागणार, याची मेरिट लिस्ट कधी लागणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण याचा निकाल लागल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर टाईम टू टाईम येत राहील. तसेच जर तुम्हाला या ठिकाणी 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ITI किंवा फर्स्ट इयर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरावा तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन घरच्या घरी फॉर्म भरू शकता. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलवर जावा, व्हिडिओ पहा आणि फॉर्म भरून घ्या. जास्त माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.